पुढील 7 दिवस म्हणजेच की पुढचे 168 तास कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात एक असा वादळ घोंगतोय ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. काहीतरी असं घडणार आहे जे तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. हा निव्वळ योगायोग नाही, हा काळजाचा ठोका चुकवणारा काळ आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात, ज्या अपमानाचा घोट तुम्ही गिळला आहे, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होण्याची वेळ आता आली आहे. पण थांबायचं की सावध व्हायचं, कारण नशिबाने तुम्हाला एक गुप्त इशारा दिला आहे. जर तुम्ही ही एक चूक केली तर हातात आलेली सुवर्ण संधी कायमची निसटू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 3 मिनिटात मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कुंभ राशीचा स्वामी कोण? साक्षात कर्मफळदाते शनिदेव. आणि जेव्हा शनिदेव आपल्याच राशीत बसून काही मोठे संकेत देतात तेव्हा ब्रह्मांडात हालचाल सुरू होते. पुढील 7 दिवसात ग्रहांची एक अशी महायुती होत आहे जी गेल्या अनेक वर्षात झाली नव्हती. तुमच्या कुंडलीतील काही सुप्त घरे आता जागी होणार आहेत. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण सध्या एका अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. वरून हसणारे तुम्ही रात्रीच्या अंधारात ढसाढसा रडतात, कोणाला सांगू शकत नाही, स्वतः सहन करू शकत नाही, अशी तुमची अवस्था झाली आहे. माझंच का असं होतं हा प्रश्न तुम्हाला रोज सतवतो ना? पण ऐका, तुमच्या या शांतीच्या मागे एक खूप मोठे वादळ दडले आहे. ग्रहांची ही बदलती चाल सांगते की तुमच्या कर्माचे फळ मिळण्याचा दिवस अत्यंत जवळ आला आहे. पण मंडळी, हा बदल जितका चांगला आहे तितकाच तो एका मोठ्या धोक्याची घंटासुद्धा वाजवतोय. तो धोका कोणता जाणून घ्या, पण त्याआधी तुमच्या आर्थिक स्थितीचा महाधक्कादायक खुलासा बघा. धनलाभ, आर्थिक स्थिती आणि अचानक येणारे खर्च, सोन्याची नाणी, पैशाचे व्यवहार आणि अचानक घटणारी पैशाची राशी. चला तर मग सर्वात आधी बोलूया तुमच्या खिशाबद्दल, तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. कुंभ राशीच्या मंडळींनो, पैशाच्या बाबतीत तुमचे ग्रह पुढील 7 दिवसात अत्यंत विचित्र आणि रहस्यमय हालचाली करत आहेत. धनलाभ तर होणार आहे हे निश्चित, पण तो लाभ सरळ मार्गाने येईल का आधी तुम्हाला रडवेल आणि मग देईल? पुढील 7 दिवसाच्या सुरुवातीच्या 3 दिवसात म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की तुमचे पैसे कुठेतरी अडकले आहेत. कदाचित तुम्ही कोणाला दिलेले पैसे वेळेवर मिळणार नाहीत किंवा उत्पन्नाचा स्रोत अचानक मंदावल्यासारखं वाटेल. पण हा केवळ एक भ्रम असेल. ग्रहाची चाल सांगतोय की 4थ्या दिवसापासून अचानक गुप्तधन किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे योग खूप प्रबळ आहेत. जर तुमचे कुठले काम पैशाअभावी रखडले असेल तर ते या काळात मार्गी लागतील. पण इथे खरा ट्विस्ट असा आहे, एकीकडून पैसा येणार असताना दुसरीकडे तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवू शकते जिथे तुम्हाला अचानक मोठा खर्च करावा लागेल. हा खर्च घरातल्या कोणाच्या तरी तब्येतीवर असू शकतो किंवा एखाद्या जुन्या वादविवादामुळे होऊ शकतो. म्हणून या 7 दिवसात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. मंडळी, जर तुम्ही या काळात कोणाला पैसे दिले तर समजून जा की ते पैसे परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याच घरातील एक व्यक्ती तुमच्या या आर्थिक परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. ती व्यक्ती कोण? मी पुढे तयारीत आहे. ती व्यक्ती कोण आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी तुमची नोकरी आणि करिअरमध्ये काय मोठा भूकंप होणार आहे ते पाहूया. नोकरी, व्यवसाय 6 ते 10. पहा मंडळी, नोकरी, व्यवसाय आणि करिअरचा महासंग्राम. ऑफिस फाईल्स फेकणे, तणावात बसलेला माणूस.
आणि दुसरीकडे यशाचे शिखर गाठणारा उद्योजक. करिअर, नोकरी, व्यवसाय हेच तर तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे कोडे बनले आहेत बरं का. बरोबर आहे का नाही मंडळी? कमेंट करून नक्की सांगा. कुंभ राशीचे लोक जन्मातच खूप कष्टाळू असतात. तुम्ही कधी कष्टाला मागे पुढे पाहत नाही, पण तरीही क्रेडिट कोणाला मिळते? तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या किंवा जे फक्त चमचेगिरी करतात त्यांना. हा अन्याय तुम्ही किती दिवस सहन करणार? तुम्ही कितीही कष्ट केलं तरी तुमच्या कष्टाची मेहनत तुम्हाला मिळत नाही, तुमच्या कामाचं कौतुक होत नाही. पण जे तुमच्या हाताखालचे जे चमचेगिरी करतात त्यांना याचं कौतुक, ह्यांचं क्रेडिटचे जे काय आहे तर ते त्यांना मिळतं आणि तुम्हाला मिळत नाही. पण हे तुम्ही किती दिवस सहन करणार आहात मंडळी? पुढील 7 दिवस तुमच्या नोकरीच्या ठिकाणी एक मोठी खळबळ उडवणारी देणारी घटना घडणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमधले राजकारण या 7 दिवसात सर्वोच्च पातळीवर असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील. कदाचित तुमच्यावर एखादा खोटा आळ आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण घाबरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो त्यांचे कोणीही बाल बाका करू शकत नाही. 5व्या दिवशी तुमच्या कामाचे असे काही कौतुक होईल ज्यामुळे तुमच्या विरोधकाचे चेहरे पाहण्यासारखे होतील. व्यवसाय करणाऱ्या माझ्या मंडळींनो, माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, तुम्ही गेल्या काही काळापासून मंदीचा सामना करत आहात. व्यवसाय बदलायचा का हा विचार तुमच्या मनात वारंवार येतोय. पण थांबा, हा 7 दिवसाचा काळ तुम्हाला नवीन दिशा दाखवणार आहे. तुम्हाला एक अशी डील किंवा अशी ऑर्डर मिळू शकते जी तुमच्या व्यवसायाचे भाग्य बदलून टाकेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, भागीदारीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. करिअरमध्ये यश तर मिळेल, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या प्रेमसंबंधात एक असा संशयाचा विळखा पडणार आहे जो तुमची हस्ती खेळती घर उद्ध्वस्त करू शकतो. चला पाहूया तुमच्या कौटुंबिक जीवनाचा हा भावनिक प्रवास. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवन, नात्याची कसोटी, विरहाचे क्षण, रडणारी स्त्री. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कसोटी असते, विरहाचे सण असतात. एखादी स्त्री घरामध्ये सतत रडणारी असते. दिवाबत्तीच्या टायमामध्ये आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते ती सतत रडत असते. पहा मंडळी, आपल्या जोड्यातही आणि वेळ आली तर आतून पूर्णपणे तुटूनही टाकतात. कुंभ राशीचे लोक नाती मनापासून जपतात. तुम्ही एकदा कोणावर विश्वास ठेवला की स्वतःचे सर्वस्व पणाला लावतात. पण बदल्यात तुम्हाला काय मिळते? उपेक्षा, संशय आणि मानसिक त्रास. पुढील 7 दिवसात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही जुने वाद पुन्हा उपळून येण्याची शक्यता आहे. विशेषतः कौटुंबिक संपत्तीवरून किंवा जुन्या गैरसमजातून घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. तुमच्या जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून मोठा वाद होऊ शकतो. तिथे तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर बोलता बोलता तोंडातून असे शब्द निघतील जे समोरच्याच्या मनाला कायमचे जखम देऊन जातील. बोलायचं जर झालं तर जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादा खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. पण जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ परीक्षेचा आहे. तुमचा पार्टनर कदाचित तुमच्या भावना समजून घेणारच नाही. तुम्हाला एकटेपणा जाणवेल, असं वाटेल की संपूर्ण जगात तुमचं कुणीच नाही. पण लक्षात ठेवा, ही परिस्थिती तात्पुरती आहे. 6व्या दिवशी नात्यातली सर्व गैरसमज दूर होतील आणि तुमच्यात पुन्हा एकदा प्रेम पाहायला मिळेल. पण मंडळी, मन कितीही मजबूत असलं तरी जर शरीर साथ देत नसेल तर सर्व काही व्यर्थ ठरतं. या 7 दिवसात तुमच्या आरोग्याबाबत एक असा इशारा ग्रहाने दिला आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडू शकतं. काय आहे तो इशारा मी सांगतेच. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. पहा मंडळी, आरोग्य ही संपत्ती आहे आणि हे आपण रोज ऐकतो. पण कुंभ राशीचे लोक इतरांच्या काळजीपोटी स्वतःच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष करतात. वेळेवर न जेवणं, पुरेशी झोप न घेणं आणि सतत मानसिक ताण घेणं यामुळे तुमचे शरीर आतून थकले आहे. पुढील 7 दिवसात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः या 7 दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला तीव्र डोकेदुखी, डोळ्याची जळजळ किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जर तुम्हाला रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर स्वतःला अजिबातच निष्काळजीपणा वागवू नका. खाण्यापिण्याच्या सोयीवर नियंत्रण ठेवा. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी
प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना घाई गडबड करू नका. ग्रहांची स्थिती अशी आहे की छोटी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. ध्यान करा, योगासन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातील नकारात्मक विचार बाहेर काढून टाका. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला अशा 3 भयंकर चुकाबद्दल सांगणार आहे ज्या कुंभ राशीचे लोक न कळत करतात आणि बघा मंडळी, स्वतःचे नशीब स्वतःच खराब करतात. या चुका कोणत्या आहेत नीट ऐका. पहा मंडळी, नशीब तेव्हाच साथ देते जेव्हा आपण कर्माची योग्य दिशा निवडतो. कुंभ राशीचे जातक खूप हुशार असतात, पण काही बाबत ते इतके भावनिक होतात की स्वतःचंच नुकसान करून बसतात. पुढील 7 दिवसात तुम्हाला या 3 चुका कोणत्या परिस्थितीत टाळायच्या आहेत. पहिली चूक पहा मंडळी, तुमची योजना, प्लॅन्स आणि गुप्त इतरांना सांगणे. कुंभ राशीचे लोकांचे मन अतिशय साफ असतं. त्यांच्या पोटात कोणतीही गोष्ट राहत नाही. तुम्ही आनंदाच्या भरात किंवा विश्वासाने तुमच्या भविष्यातील योजना अशा लोकांसोबत शेअर करता जे पाठीमागे तुमच्यावर हसतात किंवा तुमचे काम बिघडण्याचा प्लॅन करतात. या 7 दिवसात तुमचे प्लॅन्स गुप्त ठेवा. दुसरी चूक म्हणजे भूतकाळात जगणे आणि जुन्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास देणे. जे घडलं ते बदलता येत नाही. तुमच्यासोबत ज्यांनी चुकीचं केलं त्यांना शनिदेव स्वतः शिक्षा देतील. तुम्ही मात्र स्वतःला त्या मानसिक तुरुंगातून मुक्त करा. तिसरी चूक, आळस आणि चालढाल करणे. उद्या करू नका, नंतर करू नका ही वृत्ती या 7 दिवसात अजिबात ठेवू नका, कारण या काळात वेळ अत्यंत मौल्यवान आहे. जर तुम्ही एखादी काम पुढे ढकलले तर ती संधी पुन्हा कधीच तुमच्या दारावर दस्तक देणार नाही. या चुका तर तुम्ही टाळल्याच, पण या 7 दिवसांमध्ये कोणते दिवस तुमच्यासाठी अमृतासारखे गोड असणार आहे बघा. तुमचा भाग्यवान रंग आहे अंक कोणता जो तुमचे नशीब चमकू शकतो. चला तर पाहूया. कुंभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला संकटे देतो तेव्हाच तो तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचे मार्ग आणि शुभ संकेतही देतो. पुढील 7 दिवसामधील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमचे कोणतेही मोठे काम सुरू करू शकतात. आता पहा मंडळी, शुभ दिवस सांगणार आहे मी, म्हणजे की तुम्हाला लक्की दिवस. या 7 दिवसांमधील बुधवार आणि शुक्रवार हे दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी असतील. या दिवशी तुम्ही घेतलेले निर्णय आणि चुकणार नाहीत. जर कुठली मोठी मीटिंग असेल किंवा नवीन खरेदी करायची असेल तर हे दिवस सर्वोत्तम आहे. शुभ रंग तुमच्यासाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद निळा, डार्क ब्ल्यू आणि काळा. हे रंग शनिदेवाचे आवडते रंग आहेत. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना या रंगाचे कपडे परिधान केल्यास किंवा या रंगाचा रुमाल जवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहील. शुभ अंक म्हणजेच की लक्की नंबर, या काळात 4 आणि 8 हे अंक तुमच्यासाठी चुंबकीय आकर्षण ठरणार आहेत. हे अंक तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी खेचून आणतील. पण मंडळी, हे सर्व तेव्हाच 100% काम करेल जेव्हा तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय कराल. आता वेळ आली आहे त्या महाउपायाची जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे मुळापासून उपटून टाकेल. कुंभ राशीच्या मंडळींनो आणि ताईंनो आणि दादांनो, पहा मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा दिव्य उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करेल. हा उपाय खूप सोपा आहे, पण त्याचा प्रभाव खूप अत्यंत प्रभावी आहे. या 7 दिवसात येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर एका पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात काळे तीळ टाका आणि तिथे बसून शांत मनाने ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसे शक्य असल्यास एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, छत्री किंवा जोडे दान करा. तुमच्या एका कर्मामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमच्यावर येणारे संकट ते स्वतः अंगावर घेतील. शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगेन, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास गमवू नका. तुम्ही कुंभ राशीचे आहात. तुम्ही वाळवंटातही पाणी काढण्याची ताकद ठेवता. गेल्या काही दिवसात तुम्ही जे सहन केलंय, जो तुमच्या कर्माचा अंत नव्हता, तर ती तुमच्या सुवर्ण काळाची सुरुवात होती. हे 7 दिवस तुमचे आयुष्य बदलणार आहेत. डोळ्यातील अश्रू पुसा
आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. यश तुमचेच आहे. जर तुम्हाला शनिदेवावर आणि स्वतःवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. शनिदेव तुमचे कल्याण करो. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.